जिशान सिद्दीकींची 2 अनोळखी व्यक्तींकडून पाठलाग करण्यात आला। वांद्र्यातील निर्मलनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। 4 दिवसांपासून 2 व्यक्ती जिशान सिद्दीकींचा पाठलाग करत होते। दोघांनी सलमान खानच्या घराची देखील रेकी केल्याची सूत्रांची माहिती आहे। दोन्ही व्यक्ती सोलापूरचे असल्याची माहिती देखील समोर आली आहे। खेरवाडी परिसरातील जिशान यांच्या ऑफिस जवळून या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलंय। गेल्या वर्षीच वडील बाबा सिद्दीकींची हत्या झाली होती। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक अपडेट येत आहेत? प्रणित, आपण पाहतो की हे दोन्ही इसम सध्या निर्मलनगर पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत आणि रात्रीपासून त्यांची चौकशी सुरू आहे। काल जेव्हा जिशान सिद्दीकी आपल्या घरातून बाहेर पडलेले होते आणि त्यांचं खेरवाडी परिसरामध्ये जे ऑफिस आहे तिथे गेलेले होते, तर त्यांच्या गाडीच्या पाठोपाठ एक 4 चाकी गाडीच्या माध्यमातून या 2 इसमांच्या माध्यमातून पाठलाग केला जात होता। आणि जेव्हा जिशान सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावरती संशय बळावला, त्यानंतर त्यांना या कार्यालयाच्या परिसरामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे। मात्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या वेळचा घटनाक्रम आणि त्यावेळची जी काही परिस्थिती होती तशापैकी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेमध्ये गेल्या वर्षीपासून वाढ करण्यात आलेली आहे। शिवाय खबरदारी सुद्धा घेतली जाते आहे। मात्र हे 2 इसम पाठलाग का करत होते, ते जिशान सिद्दीकी यांच्या गाडीच्या पाठीमागे मागच्या 4 दिवसापासून का होते, रेकी करत होते का किंवा आणखी काही यामध्ये अँगल आहे, या सगळ्याचा तपास सध्या निर्मलनगर पोलिसांकडून सुरू आहे। त्याचबरोबर हे 2 इसम जे प्राथमिकदृष्ट्या सोलापुरातील आहेत असं कळतं आहे। मात्र त्यांच्या चौकशीमध्ये काही नवीन अँगल किंवा ते कुठल्या टोळीशी किंवा संघटनेशी जोडले गेलेले आहेत का, या सगळ्याची कसून चौकशी केली जाते। रात्रीपासून हे दोन्ही इसम जे आहेत ते निर्मलनगर पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत आणि त्यांच्या आतापर्यंतच्या चौकशीमध्ये त्यांचं खरं नाव नेमकं काय, त्यांचा पत्ता काय आहे, ते मुंबईमध्ये कधीपासून आलेले आहेत आणि जिशान सिद्दीकी यांच्या गाडीचा पाठलाग करण्यामागे त्यांचा नेमका उद्देश काय आहे, असे अनेक अँगल आहेत। या सगळ्या अँगलनं मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे। मात्र जिशान सिद्दीकी यांना सुद्धा धोका आहे हे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर स्पष्ट झालेलं होतं। मुंबई पोलिसांनी जे काही आरोपपत्र दाखल केलेलं होतं ज्यामध्ये बिश्नोई गँगचे बहुतांश शूटर जे आहेत ते अटकेमध्ये होते आणि त्यांच्या चौकशीमधून त्याचबरोबर आरोपपत्रामध्ये जिशान सिद्दीकी यांना सुद्धा मारण्याचा कट बिश्नोई गँगचा होता हे देखील निष्पन्न झालेलं होतं। आणि त्यामुळे काल या 2 जणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी सुरू आहे। येत्या काळामध्ये त्यांच्या चौकशीमधून काय निष्पन्न होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र निर्मलनगर पोलिसांकडून सध्या या दोघांची चौकशी केली जाते आहे आणि खेरवाडी परिसरामध्ये जिशान सिद्दीकी यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या परिसरामध्ये जिशान सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। त्यामुळे त्यांच्यावरती अटकेची कारवाई केली गेलेली आहे का हे थोड्याच वेळामध्ये पाहणं स्पष्ट होणार आहे। मात्र या त्यांच्या दोघांच्या चौकशीमधून काही धक्कादायक आणि वेगळे खुलासे होतात का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच कृष्णा, या प्रकरणातील अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।